मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या 2026-27 या वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत ॲडव्होकेट S.K. कदम यांनी अध्यक्षपदावर 478 मते मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला। प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट D.R. काळे यांचा 51 मतांच्या फरकाने पराभव करून त्यांनी हा विजय संपादित केला। है ना खुशी खुशी क्या निवडणुकीबद्दल काय म्हणाल? सर, ही जी निवडणूक आहे वकील संघाची निवडणूक आहे उच्च न्यायालयाच्या, आणि निवडणुकीच्या अगोदर पण माझा जे एजेंडा असा होता की आश्वासनं न देता सगळ्यांच्या सहकार्याने जे काम करता येईल आणि सगळे बॉडी सगळे मिळून सगळे संयुक्तपणे जे काम करता येईल ते काम प्रयत्न करेल आणि प्रेसिडेंट साहेबांना माझा पूर्ण सहकार्य राहील इतकं सांगतो। आणि मी सहसचिव पदावर मला बिनविरोध दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानते। यापुढे मी सर्व महिला वर्गांसाठी आणि नक्कीच प्रयत्न करेन आणि आमची नवीन पूर्ण कार्यकारिणी जी असेल तर त्याच्यामध्ये सपोर्ट प्रयत्न सोडवण्याचा प्रयत्न करेन। हायकोर्टातील सगळ्या वकील मित्रांनी बिनविरोध निवडून दिलेला आहे, त्यामुळे मी सर्व वकील मित्रांचे खूप खूप आभार मानतो। पहिल्यांदाच बिनविरोध निवड झालेली आहे खूप 15-17 वर्षानंतर। तर कदम साहेबांच्या सोबत आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत मिळून आम्ही खूप चांगलं काम करू आणि 1 वर्षात जेवढ्या सगळ्या अडचणी आहेत जेवढ्या सगळ्या आमच्या अध्यक्षांनी सांगितलंय ते आम्ही पुरेपूर सगळ्याचं समाधान मिळेल असं काम करू। सर्वात प्रथम सर्वांचे धन्यवाद। मला निवडून दिलं, खूप साऱ्या वोटनी मला निवडून दिलेलं आहे आणि इथून पुढे बारच्या कल्याणासाठी जे काही सगळे काम आम्ही कदम सर आमची सगळी महिलांसाठी काय प्राधान्य राहील? महिलांसाठी सगळ्यात पहिले आमच्या इथे पाळणा घर आहे, तर ते पाळणा घरमध्ये अजून अद्यावत सुविधा आम्ही देण्याचा जे काही त्याच्यासाठी प्रयत्न करू। पाळणा घर लेडीजच्या रिलेटेड जे काही प्रश्न आहे, लेडीज रूमच्या रिलेटेड जे काही व्यवस्था पाहिजे ते सगळं आम्ही उपलब्ध करून देऊ। सत्य पराजित हो नहीं सकता, सत्य परेशान हो सकता है, हे मला म्हणायचं। आणि ह्या वक्तीप्रमाणे ही निवडणूक लढल्या गेली, ह्या मुद्द्यावर ही निवडणूक लढल्या गेली आणि सर्व माझ्या मित्रमंडळीने जे मला मोलाचं सहकार्य करून निवडून दिलं, आम्ही आमची नवीन आलेली कार्यकारिणी या बेंचचं नाव कसं उंच वाढेल यासाठी प्रयत्न करू। बेंच आणि बार मध्ये समन्वय ठेवणं हे आमचं प्रमुख कर्तव्य राहील। हो, 12 जिल्ह्याचं काम न्याय देणार न्याय देवता आहेत बसलेले, आम्ही त्यांना सहकार्य करतो। वकिलांचं काम आहे न्यायालयाला सहकार्य करणं आणि जजमेंट घेणं। या पद्धतीनं आम्ही आपल्या पद्धतीनं आपलं न्यायालयाला सहकार्य करू आणि न्याय लोकांपर्यंत कसा जाईल, लोकांना न्याय कसा मिळेल याकरता प्रयत्न करू। हो, जबाबदारी आहे, ती जबाबदारी आम्ही आत्मविश्वासानं पूर्ण करू आणि सगळ्यांचं सहकार्य घेऊन या खंडपीठाचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू। प्रामुख्याने मागच्या बॉडीकडून त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे, पण आता सगळे काम एकाच वेळेला एकदाच होऊ शकत नाहीत, कारण हा आमचा जो पिरियड आहे तो 1 वर्षाचा असतो। 1 वर्षामध्ये काही कामकाज बरेचसे होऊ शकतात, बरेचसे होत नाहीत। आम्ही आमच्या पद्धतीनं राहिलेले काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू।
निवडून येण्याचं श्रेय माझे जे मित्रमंडळी आहे संपूर्ण या सगळ्यांना माझं श्रेय असेल. त्यातल्या त्यात माझे मित्र ऍडव्होकेट व्ही.डी. साळुंखे आणि संभाजी टोपे या दोघांना पण खूप मोठा आपल्या पॅनल म्हणून किती लोक निवडून आले? आमच्या पॅनल सगळंच जो निवडून आला तो आमचा पॅनल होता असं समजा. आमच्याकडे पॅनल सिस्टीम नाही, पण जी काही आमची नवीन बॉडी आली ती सर्व लोक चांगले आहेत, सगळे सहकार्य करतील आणि त्यांच्या सहकार्यानं मी आपलं हे 1 वर्षाची टर्म व्यवस्थितरित्या पूर्ण करेन. आम्हाला कसं प्राधान्य देणार तुम्ही कामाला? कामाचं प्राधान्य महत्वाचा प्रश्न ज्युनियर लोकांचा एक मोठा प्रश्न आहे. ज्युनियर लोकांना इथे लॉकर करता सुविधा उपलब्ध करून देणे किंवा त्यांचा कोट आणि गाऊन ठेवण्याकरता स्पेस उपलब्ध करून देणे. प्रशासनाशी थोडा संपर्क करून त्यांना रिक्वेस्ट करून नवीन बिल्डिंग मध्ये आणि या जुन्या बिल्डिंग मध्ये जिथे जिथे काही स्पेस अवेलेबल असेल ती उपलब्ध करून. दुसरा मुद्दा पार्किंगचा एक आहे ज्वलंत प्रश्न. तिसरा मुद्दा आमचे चेंबर जे आहेत अर्धवट याच्यामध्ये अवस्थेमध्ये त्याचा आम्ही संपूर्ण अभ्यास करू आणि त्याच्यामधून काय मार्ग काढता येईल तेवढं निश्चित करू. हे वर्ष 2 वर्षामध्ये वकिलावर हल्ले वाढलेले आहेत. वकिलांवर हल्ले वाढले तर त्याकरता आमच्या वेगवेगळ्या संघटना आणि अपेक्स बॉडीज हे याच्यावर काम करतायत आणि त्यांना आम्ही त्याबाबत सहकार्य करू आणि ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट कसा पास होईल पार्लमेंटमध्ये याबद्दल आम्ही निश्चितच एक मोठा